अशोक चव्हाणांनी ज्या वेळेला भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर नांदेडमधून माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकरांनी सगळ्यात पहिले अशोक चव्हाण यांच्या या निर्णयाला पाठिंबा देत त्यांचं स्वागत केलं होतं आणि आज तेच भास्करराव पाटील खदगावकर आहेत जे त्यांचा आता काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश ठरलेला आहे। आपले ह्याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः भास्करराव पाटील खदगावकर आहे। दादा, ABP माझामध्ये आपलं हार्दिक स्वागत। आधी अशोक चव्हाण यांना पाठिंबा आणि आता अशोक चव्हाण यांना तुम्ही साथ सोडत आहात, नेमकं काय कारण आहे? अशोक चव्हाणांना पाठिंबा देतेवेळेस माझ्या मनामध्ये एक विचार होता की अशोकरावला खूप मोठी संधी भारतीय जनता पक्षामध्ये मिळेल, तिथं मोदीचं सरकार येईल, अशोकराव त्या मंत्रिमंडळात जातील आणि नांदेड जिल्ह्याचा जो विकासाचं स्वप्न शंकरराव चव्हाणांनी पाहिलेलं होतं, जे शिल्लक प्रश्न विकासाचे राहिलेले आहेत ते अशोकरावच्या मार्फत सोडून घेऊ ह्या हेतूने मी त्यांना पाठिंबा दिला। पण अगदी 2 महिन्यातच तुम्ही तुमची भूमिका बदलली। 2 महिन्यामध्ये भूमिका बदलण्याचं कारण जी परिस्थिती अशोकरावची आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे, मग त्यातून माझ्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत। बरं, कशी आहे अशोक चव्हाण यांची? मलाही माहीत आहे, मी सांगायची आवश्यकता नाही किंवा पत्रकार मित्राला हे सगळं माहीत आहे। काँग्रेसमध्ये तुम्ही आता जात आहात, काँग्रेसमध्ये काय काय अपेक्षा आहेत, काय काय मागण्या तुम्ही मागितली? मी काँग्रेसमध्ये जातोय ते फक्त बिलोली तालुका, नायगाव तालुक्याच्या मतदारसंघातले विकासाचे माझ्या दृष्टीने जे प्रश्न शिल्लक आहेत ते मला सोडून घ्यायचे आहेत मिनलच्या माध्यमातून। नायगावसाठी काय ठरलेलं आहे विधानसभेसाठी? आता सांगितलं ना की आज आमच्या इथं आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिनलनं जे आहे ते विधानसभा नायगावची लढवावी आणि रवींद्र चव्हाण यांनी लोकसभा लढवावी असा निर्णय घेतलेला आहे। अशोक चव्हाण यांच्यासोबत तुम्ही राहिलात, तुम्ही स्वतः भाजपच्या म्हणजे पूर्ण त्या प्रचारी यंत्रणेत होतात, प्रत्येक सभा तुम्ही अटेंड केलेली आहे। भास्करराव खदगावकर यांनी त्यावेळेला गडबड केली नाही का पाठिंबा देताना? तुम्ही जसं म्हणता तसं सगळे माझे कार्यकर्ते म्हणतात की मी घाईनं तो निर्णय घेतला, पण मी म्हणल्यासारखं तो निर्णय घेण्यामागे पॉलिटिकल काही स्वार्थ नव्हता, फक्त जिल्ह्याच्या विकासाचे शिल्लक प्रश्न अशोकराव सोडवू शकतील हा एकच विचार माझ्या मनामध्ये होता। हे होते भास्करराव पाटील खदगावकर यांनी आत्ताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे। अभिषेक एकबोटे, ABP माझा, नांदेड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।